स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज आपली कॅप राऊंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होतीये. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की दादा मला बेटरमेंट मिळणार आहे का, मला एखादा पर्सेंटाईलचा तरी कट ऑफ होतो का, किंवा कट ऑफ कितीने कमी होतो किंवा कितीने जास्त होतो. हे दोन्ही प्रश्न प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आहेत. आणि कॅप राऊंड 2 ची फॉर्म फिलिंग करताना काय स्ट्रॅटेजी तुम्ही विचार केली पाहिजे, काय विजन तुम्ही ठेवलं पाहिजे, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याआधी दोन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहेत. सगळ्यात पहिली अनाउन्समेंट की कालचं व्हिडिओचं लेक्चर मे बी आतापर्यंत तुमच्याजवळ पोस्ट झालेलं असेल. आणि दुसरी म्हणजे कित्येक मुलं कालच मेसेज करत होती मला, दादा कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये कालची तारीख दिली होती, बट मला काल व्हिडिओ पोस्ट करणं जमलं नाही काही अडचणींमुळे. बट आज आपण आपली बॅच लॉन्च करतोय. मी ऍक्च्युली ठरवलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशीच लॉन्च करायची, बट काही टेक्निकल इश्यूजमुळे मी ते लॉन्च करू शकलो नाही. आणि खूप सारे कॉल्स आले की दादा मी वाट बघतोय, व्हिडिओ का नाही आला. बट प्लीज व्हेरी 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 सॉरी, काही टेक्निकल इश्यूजमुळे मी ते करू शकलो नाही. बट आज आपण बॅच 2 लॉन्च करतोय. जी मुलं बॅच 1 मध्ये एनरोल करू शकली नाहीत किंवा ज्यांना बॅच 1 मध्ये खूप इच्छा होती की कोडिंग कोर्सला एनरोल करायचं आणि कोडिंग शिकायची सुरुवात करायची, बट ते करू शकले नाहीत त्या मोमेंटला, त्यांच्यासाठी आजपासून बॅच 2 ची एनरोलमेंट ओपन आहे. सो ज्या मुलांना कोडिंग शिकायची आहे, मग ते सी लँग्वेज असेल किंवा पायथन लँग्वेज असेल, तुमच्या फर्स्ट इयरचा अभ्यास आत्तापासूनच तुम्हाला चालू करायचा आहे, तर नक्कीच तुम्ही एनरोल करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला सी आणि पायथन तुमच्या फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकायचीच आहे. आणि एकदम बेसिक पासून ऑलरेडी बरेचशी मुलं कोडिंग कोर्समध्ये एनरोल्ड आहेत. तर जे मुलं एनरोल्ड आहेत त्यांचे आतापर्यंत आमचे 8, 9, 10 लेक्चर्स पण झाले असतील. तर लेक्चर झाली आहेत आणि त्यांना तुम्ही एक्सपिरियन्स पण विचारू शकता की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. सो ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकरात लवकर एनरोल करा, जेणेकरून तुम्ही पुन्हा या जनरेशनमध्ये मागे पडणार नाहीयेत. आता जेव्हा आपण कॅप राऊंड 2 ची गोष्ट बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बऱ्याचशा म्हणजे 90% म्हणेन मी स्टुडंट्सच्या हातामध्ये काही ना काही अलॉटमेंट आहे, करेक्ट. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की दादा जागा राहणार कुठे. लक्षात घ्या, सगळ्यांनीच बेटरमेंट केले, मग वॅकन्सी कुठे क्रिएट होती, पहिले ही गोष्ट समजून घ्या. मग मी तुम्हाला सांगतो की स्ट्रॅटेजी काय आणि कट ऑफवर याचा कसा इफेक्ट होतो. लक्षात घ्या, कॅप राऊंड 1 मध्ये ना बऱ्याचशा मुलांचे ऑप्शन फॉर्म चुकलेले असतात. ठीक आहे, कित्येक मुलांना ना बघा, कधी कधी मुलांना काहीतरी सीओपी मिळू शकत असतं, PICT मिळू शकत असतं, मग त्यांनी चुकीने काहीतरी दुसरं टाकलेलं असतं, अशी ही केस असतं. दुसरी गोष्ट म्हणजे IITs NITs मध्ये लागलेली मुलं असतात, त्यांनी COEP CS टाकलेलं असतं, त्यांनी PICT CS टाकलेलं असतं फर्स्ट ऑप्शन म्हणून. आणि ऑफकोर्स ते त्यांना मिळतं कारण त्यांना IITs NITs मध्ये ऍडमिशन मिळतात. आणि मग काय होतं की त्यांच्या ज्या सीट्स असतात ते रिपोर्ट नाही करू शकत मागच्या 3 दिवसामध्ये, कारण त्यांचं तिकडे ऍडमिशन झालेलं आहे, त्यांनी जस्ट हे चेक करण्यासाठी हे केलेलं असतं. मग त्या ज्या सीट्स आहेत त्याही वॅकंट होतात, बऱ्याचशा जागा वॅकंट राहिलेल्या असतात. प्लस डिफेन्सच्या ज्या सीट असतात, ऑर्फनच्या सीट असतात किंवा ST कॅटेगरीच्या सीट्स असतात, या भरत नाही, त्या वॅकंट असतात. आणि गेल्या राऊंडला कोणाची सीट कोणाला दिलेली नसते. सो याही सीट प्रत्येक कॉलेजच्या वॅकंट असतात. त्या आपण सीट आता भरण्याचा प्रयत्न होतो, त्या ओपन मध्ये कन्वर्ट केल्या जातात. सो 3 ते 4 प्रकारची वॅकन्सी क्रिएट होते. पहिले मुलांचे ऑप्शन फॉर्म चुकलेले असतात, त्याच्यामुळे मुलांची शफलिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये ती त्यांची सीट ऑटोमॅटिकली त्यांना दुसरं काहीतरी मिळतं, त्याच्यामुळे एखादी जागा वॅकंट होते. दुसरं, जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत तिथली मुलं फ्रीज करत नाहीत, त्यांचं ऑटो फ्रीज होतं, ते रिपोर्ट करू शकत नाहीत, त्याच्यामुळे वॅकन्सी क्रिएट होते. आणि तिसरं म्हणजे मायनॉरिटीच्या जागा किंवा काही कॅटेगरीजच्या जागा, स्पेसिफिकली डिफेन्स, ऑर्फन, अशा भरपूरशा जागा महाराष्ट्रामधल्या वॅकंट असतात, त्या गेल्या फॉर्म फिलिंगमध्ये भरलेल्या नसतात. बट ते जरी आत्ता पण या सेकंड राऊंडमध्ये नाही भरल्या गेल्या, तर लगेच त्या ओपनमध्ये कन्वर्ट होऊन त्याही जागा वाढत असतात. त्यामुळे नक्कीच बऱ्याचशा जागा आपण म्हणू शकतो वाढत असतात. मग दादा याचा नेमका इफेक्ट काय होतो, आता जागा कुठून आल्या हे आपल्याला समजलं, मग आपली स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे, मला बेटरमेंट मिळणार आहे का. बघा, बेटरमेंट या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या, मला जे मिळालंय त्याच्यापेक्षा चांगलं, करेक्ट. एखाद्या मुलासाठी जो सांगली साईडचा मुलगा आहे त्याच्यासाठी मे बी VIT पेक्षा वालचंद चांगलं असू शकतं, करेक्ट. किंवा एखाद्या मुलासाठी VIT चांगलं असू शकतं. ते दोन्ही कम्पॅरेबल कॉलेजेस आहेत. काही मुलं VIT चूज करतात, काही मुलं वालचंद चूज करतात, आणि त्याचा पर्सेंटेजची संबंध नाहीये, त्यांना ती बेटरमेंट वाटते. ठीक आहे, एखाद्या मुलाला PCCI लागले, तो VIT, एक मुलगा VIT टाकेल, एक मुलगा मे बी तुम्ही सांगेन मी वालचंद टाकेल. का टाकेन, कारण याच्यासाठी वालचंद बेटरमेंट आहे, याच्यासाठी VIT बेटरमेंट आहे. सो बेटरमेंट हा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, लक्षात घ्या. कॉम्प्युटरला समजत नाही की चांगलं काय आणि वाईट काय, त्याच्या हिशोबाने तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही टाका. बेटरमेंटचा अर्थ काय, तुम्हाला अजून काय पाहिजे, तुम्हाला हे मिळालेलं आहे समजून घ्या. मी समजा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला हे XYZ कॉलेज मिळालेलं आहे, XYZ ब्रांच मिळाली आहे,
अजून काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही हे सांगा. पण तुम्ही हे सांगत बसू नका की मला इकडचं इलेक्ट्रिकल पण पाहिजे, मला इकडचं मेकॅनिकल पण पाहिजे. ते फर्स्ट राऊंडमध्ये मला हे नाही मिळालं तर हे, मला हे नाही मिळालं तर हे. पण आता तुमच्याकडे ऑलरेडी कॉलेज आहे, तर तुम्ही काय विचार केला पाहिजे की मला हे मिळालेलं आहे, याच्यावरचं काय, किंवा हे सोडून मला अजून काय पाहिजे जे की ह्याच्यापेक्षा चांगला आहे. मग जर सीट्स वॅकंट होणार असतील तर कट ऑफ वर इफेक्ट काय होतो, एक गोष्ट समजून घ्या. कट ऑफ दिसताना दिसतो की वाढलाय. ओके, गेल्या जर एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 98 असेल तर तुम्ही मागच्याच PDF मध्ये बघा 98.2 पण दिसतो कुठे कुठे तुम्हाला कट ऑफ. काही ठिकाणी कमी झालेला दिसतो, काही ठिकाणी जास्त झालेला दिसतो. त्याचं कारण तुम्ही समजून घ्या. कट ऑफ म्हणजे काय असतं की लास्ट कॅन्डिडेट अलॉटेड. ओके, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा, त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये लास्ट कॅन्डिडेट कोण होता, म्हणजे कमीत कमी पर्सेंटाईलचा कॅन्डिडेट कोण होता, तो म्हणजे त्याचा कट ऑफ असतो. करेक्ट. लास्ट इयर 92% मुलाला जागा मिळालेली असते. ओके, त्याच्यातली काही मुलं जागा सोडतात, फ्रीज करत नाहीत, किंवा त्या मुलांना ती जागा नको असते. एखाद्या वेळेस मग 94च्या मुलाचा गेल्या वेळेस ऑप्शन फॉर्म भरताना चुकलेला असतो, तो यावेळेस करेक्ट करतो, म्हणून त्याला ती 94 वाल्याला ती जागा मिळते. मग कट ऑफ दिसताना 94 दिसतो. ओके, म्हणजे याचा अर्थ हा झाला की 92च्या मुलांना ऍडमिशन मिळालं नाही, त्यांनाही ऍडमिशन मिळालेलं आहे, त्यांना मागच्या राऊंडला मिळालेलं आहे. मे बी यावेळेस 94 तिथे कट ऑफ गेला, बट ते व्हॅकंट सीट्सचा गेला. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळं कट ऑफ जर म्हणलं तर कॅपराऊंड 2चा नक्की दिसताना वाढत असतो, बट बेटरमेंट प्रत्येकाचा होण्याचा चान्स असतो. डिपेंड करतं की तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरताय. तुमचा 0.1, 0.2, 0.3 ने एखादं कॉलेज मिस आउट झालं तर नक्कीच तिथे हाय चान्स आहे की तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं, कारण तिथे एखादी सीट वॅकंट झाली तर पुढचा नंबर तुमचाच असण्याचा चान्स आहे. ठीक आहे, फक्त तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये तो सिक्वेन्स आणि तो कॉलेज मेन्शन करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म बनवतोय, नक्कीच कट ऑफ प्रत्येक ठिकाणी शफली, बघा एवढ्या जागा व्हॅकंट होणार आहेत तर कोणाला कोणाला मिळणार आहेत, कोणाची ना कोणाची बेटरमेंट होणार आहे. मग प्रत्येकाची जर बेटरमेंट होत गेली तर वरून खाली खाली खालीपर्यंत शफलिंग होत जाते. मग काही जणांची त्याच्यामध्ये बेटरमेंट होईल, काही जणांची होणार नाही. पण बेटरमेंट कॅपराऊंड 2 मध्ये मॅक्सिमम पॉसिबिलिटीज असते की कॅपराऊंड 2 मध्ये जे काय व्हायचं ते होणार आहे. कॅपराऊंड 3 मध्ये फार होप्स आपल्याला ठेवायचे नाहीये. जे काय होईल ते कॅपराऊंड 2 चे तुमची अलॉटमेंट ही फायनल असणार आहे. सो आता कॅपराऊंडची स्ट्रॅटेजी बनवताना काय विचार केला पाहिजे, मी सिंपल तुम्हाला सांगतो. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या कॅपराऊंड 2 ची स्ट्रॅटेजी बनवा आणि त्या अकॉर्डिंगलीच तुम्ही तुमचा फॉर्म फिल करा. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एक सिंपल विचार करा की तुम्हाला पर्टिक्युलर एखादं कॉलेज मिळालेलं आहे. मी एक एक्झाम्पल पकडतो, PES मॉडर्न तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, मॉडर्न कॉलेज तुम्हाला पुण्याचं मिळालेलं आहे. आता तुम्ही काय विचार केला पाहिजे, पहिले एक लिस्ट बनवा की या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेज कोणती. ओके, PS मॉडर्न पेक्षा चांगली कॉलेज कोणती. मग तुम्ही टाकाल COEP, PICT, VIT, PCCE, DY पाटील, ASSMS वगैरे जे काही तुमची लिस्ट बनेल ती तुमची लिस्ट तुम्ही रेडी कराल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की मला या कॉलेजेसमध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस हव्या. करेक्ट. सो तुमची एक लिस्ट बनेल की मला COEP मध्ये CS ENTC पाहिजे, मला PICT मध्ये CS IT AI ENTC पाहिजे, मला PCCE मध्ये CS IT AI ENTC पाहिजे, मला DY पाटील मध्ये फक्त CS IT AI पाहिजे, मला ENTC नकोय. सो एक तुमचा सिक्वेन्स बनेल. सो तुम्ही पहिले काय केलं की पहिले PS मॉडर्न लिहिलं, त्याच्यावर त्याच्या चांगल्या कॉलेजेसची नावं लिहिली आणि त्याच्या आवडत्या ब्रांचेस तुम्हाला टाकल्या ज्या तुम्हाला पाहिजेत त्या, आणि जिथे तुम्ही जायला तयार आहेत अशा ब्रांचेस तुम्ही टाकले. मग एखादा मुलगा मेकॅनिकल पण टाकेल, एखादी मुलगी कमिन्सचं टॉप मेकॅनिकल टाकेल. सो तुमच्या चॉईसने तुम्ही त्या कॉलेज समोर वेगवेगळ्या त्याच्या असणाऱ्या ब्रांचेस टाकाल. आता त्याच्या खालचे कॉलेज विचार करताना एक एक्झाम्पल समजून घ्या. ओके, आता एखाद्याला PS मॉडर्न मध्ये ENTC मिळालेलं आहे, तर तो त्याच्या खालच्या कॉलेजेसमध्ये कशासाठी जाईल, तो फक्त CS IT AI साठी जाईल. ENTC साठी तो खाली जाणार आहे का? नाही. तो मला एक एक्झाम्पल सांगा, काशीबाई नवले त्याला मिळतोय म्हणून तो ENTC साठी खाली जाणार आहे का? नाही. ऑफकोर्स PS मॉडर्न मध्ये त्याला ENTC मिळालेलं आहे, तो खालच्या कॉलेजचं ENTC टाकत बसणार आहे का त्याच्या लिस्टमध्ये? नाही. सो आपल्याला जे कॉलेज अलॉटेड आहे त्याच्यापेक्षा असं थोडंसं कॉम्प्रोमाइज करून खाली जाऊन आपल्याला CS IT AI मिळतंय का याचा थोडासा विचार करायचा, आणि त्या अकॉर्डिंगली तुमची एक लिस्ट क्रिएट होते आणि तीच लिस्ट तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये टाकायची. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय की नेमकं मुलं काय चुकतात. मुलं लास्टला इलेक्ट्रिकल टाकतात, मेकॅनिकल टाकतात, गावाकडची कॉलेज टाकतात. मुलांना PCCE अलॉट झालेलं असतं, मुलांना खूप चांगली कॉलेजेस, चांगल्या ब्रांचेस किंवा मनासारखं कॉलेज ऑलरेडी अलॉट झालेलं असतं. पण मुलं काय विचार करतात, कॅपराऊंड 1 सारखं, काय दादा कॅपराऊंड 1 ची पण ऑप्शन राहील, कॅपराऊंड 2 ची आहे, मी कॅपराऊंड 1 ची पुन्हा सिलेक्ट करतो. असं नसतं. पुन्हा मी सांगतो, जर तुम्हाला कॅपराऊंड 2 चं एखादं कॉलेज अलॉट झालं जे तुम्ही लिस्टमध्ये ठेवलेलं आहे, कारण ते ऑफकोर्स तुमच्या अलॉटेड पेक्षा वर असतं, तर तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागणार. तुम्ही पुन्हा म्हणू शकत नाही की मला कॅपराऊंड 1 मध्ये जायचंय. सो ह्या गोष्टी क्लिअर करा, याच्यामध्ये अजिबात फसू नका. आणि नंतर जेव्हा तुमची एक लिस्ट बनेल, ती लिस्ट
बनल्यानंतर प्रत्येक ऑप्शन समोर बोट ठेवा. ठीक आहे, COEP-CS समजा तुमचं ऑप्शन आहे, 2 प्रश्न प्रत्येक ऑप्शनला विचारा. प्रत्येक ऑप्शन समोर असं फिंगर ठेवा आणि विचारा त्याला की बाबा हे कॉलेज मला मिळाल्यापेक्षा बेटर आहे का. जर तुमच्या मनाने म्हणलं किंवा तुमचं अनालिसिस म्हणते की येस हे बेटर आहे, ग्रीन मार्क. आणि दुसरा टिक कधी द्यायचा, मी तिथे जाणार आहे का. मुलं काय करतात मी तुम्हाला सांगतो. काय होतं, DY पाटील अकुर्डीमध्ये CS मिळाले, मेकॅनिकल मिळाले, जे काय मिळाले पटकन टाकून देतात नागपूर, पटकन टाकून देतात मुंबई, टाकायला टाकतात आणि एखाद्या चुकून अलर्ट झालं मग परिस्थिती अवघड होते. कारण ते अलर्ट झालेलं असतं, कॅपराउंड 1चं हातातून गेलेलं असतं, मग काहीच करता येत नाही, मग पुन्हा अडचण येते. सो 2 प्रश्न प्रत्येक ऑप्शनला विचारायचे. तुम्ही जी काही लिस्ट बनवताय त्याच्या 2 प्रश्न 2 टिक मार्क्स करा वाटलंच त्याच्यासमोर. पहिला टिक मार्क कधी द्यायचा, खरंच मला मिळालेल्या कॉलेजपेक्षा आणि त्याच्या ब्रांचपेक्षा ही ब्रांच चांगली आहे का. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. काही मुलांना मे बी एक एक्झाम्पल आहे की सपोज एखाद्या मुलाला भिवराबाई सावंतमध्ये ENTC मिळाले किंवा CS मिळाले, नक्कीच DY पाटीलचं ENTC त्याच्यापेक्षा चांगलं असणार आहे, करेक्ट. म्हणून त्यांना म्हणेल हा हे बेटर आहे. ओके, बेटर बघताना कॉलेज ब्रांचच्या अनालिसिस प्रमाणे हे जे ऑप्शन आहे मला मिळालेल्यापेक्षा बेटर आहे का, नक्की विचार करा. पहिला टिक द्या. आणि दुसरा टिक, जर ते मला मिळालं तर मी तिथे जाणार आहे का. मग आणि मगच तुम्हाला ते ऑप्शन, जर एकही याच्यापैकी ऑप्शन तुमचा राईट बसत नाहीये, डाऊटफुल आहे की मला जे मिळाल्यापेक्षा हे खराब आहे की चांगलं माहित नाही, नका टाकू. तुम्ही डाऊटफुल आहात आणि चुकून ते जर अलर्ट झालं तर मग मात्र तुम्हाला हातातली सीट सोडावी लागणार आहे. आणि मुलं बऱ्याचदा करून टाकतात, आपापल्या गावाकडचे कॉलेज टाकतात, कोण कुठलं कॉलेज टाकतं, बाटू लोणेरे टाकून देतात, काहीतरी लांबचं टाकतात, माहिती नसते कॉलेजबद्दल, आयडिया नसते आणि हातातलं मिळवलेलं चांगलं कॉलेज घालतात. सो प्रत्येक ऑप्शनला हे 2च प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, हे मला मिळालेल्या कॉलेजपेक्षा आणि या ब्रांचपेक्षा हे ब्रांच आणि हे कॉलेज एखादा असू शकतं की COEPचं मेकॅनिकल मला सांगा कधी सुद्धा या खालच्या कॉलेजेसपेक्षा CS पेक्षा चांगलंच आहे. म्हणून मी ब्रांच कम्पेअर करा म्हणत नाही. मी म्हणताना काय म्हणतोय की मला एक कॉलेज मिळालेलं आहे, तर याच्यापेक्षा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा मराठवाडा मित्रमंडळमध्ये तुम्हाला CS मिळाले, त्याच्यापेक्षा PICTचं ENTC कधीही 101% चांगलं आहे. मग मी ब्रांच कम्पेअर नाही केली, मी दोन्हीचं अनालिसिस केलं, कॉलेज कोणतं चांगलं हे चांगलं, इथे मला ENTC घ्यायला पण काही हरकत नाही. मग मी काय करेन, PICT ENTC वर ठेवेन, म्हणजे माझं हे ऑप्शन लिस्टमध्ये असणार आहे. आणि मला PICT मिळलं तर मी जाणार आहे का, हो 100% जाणार, म्हणजे माझा हा ऑप्शन लिस्टमध्ये असणार आहे. मग आता काही कॉलेजेसचे कट ऑफ माझे मॅचेस होत नाही, मी ठेवू का नको. एक गोष्टीचं मला उत्तर द्या. आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये पण माहित होतं मॅच होणार नाहीये, तरी आपण भरपूर ऑप्शन ठेवले. ऑलरेडी आता जे तुमच्या लिस्टमध्ये बाय डिफॉल्ट दिसणार ते मॅच नाही झाले म्हणून तर त्याच्या खालचं अलॉट झालेलं आहे तुम्हाला. सो या गोष्टींचा विचार करा की 300 ऑप्शन्स आहेत, टाकायला काय प्रॉब्लेम आहे, टाकून बघा. दादा COEP लागतच नाही, टाकून बघा, काय अडचण आहे. आपल्या तरी मनाला समाधान राहील ना की बाबा मी सगळे चांगले कॉलेज टाकले. ठीक आहे, आता हे मे बी मुलांच्या लक्षात येणार नाही, पालकांच्या लक्षात येईल. मनाचं समाधान खूप महत्त्वाचं असतं की चला मी सगळे चांगले कॉलेज टाकले, बाकी त्याच्या खाली काय व्हायचं ते होऊ द्या, पण सगळे मी चांगले कॉलेज टाकले, नाही मिळालं तर मी घेतलं. पण शेवटी काय भेटतं, त्याच्याने एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सेट करण्यासाठी आणि बाकीचे डिसिजन्स घेण्यासाठी हेल्पफुल ठरतं. त्यामुळे महत्त्वाचं काय, जे मिळत नाही तेही टाका, जिथे तुमच्या होप्स आहेत तेही टाका, फक्त जिथे जायचंच नाही आणि जे आपल्या मिळालेल्या ऑप्शनपेक्षा खराब आहे ते मात्र टाकायचं नाहीये. आय होप कॅपराउंड 2 बद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी प्रत्येकाला सजेस्ट करेन, मी काउन्सिलिंगच्या मुलांना तेच सांगितलं, पहिल्या 2 दिवसात फॉर्म भरा, या प्रोसेसमधून मोकळे व्हा, लवकरात लवकर फॉर्म भरा आणि स्वतः टेन्शन फ्री व्हा. बरीचशी मुलं कॅपराउंड 1 मध्ये फॉर्म भरलाय, आता काही मी रिलॅक्स आहे असं करू नका. ऐन वेळेस जर लास्ट मोमेंटला पुन्हा काही अडचणी आल्या तर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे कॅपराउंड 1 आणि पहिल्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्यामध्ये प्रत्येकाने फॉर्म फिल करून सबमिट करायचं आहे, याची काळजी घ्यायची. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.